नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 38वा दिवस. तर सकाळीच मी पोहे बनवून घेतले होते, कारण की मनस्वीला आज सुट्टी होती. कारण की CTETचा पेपर होता, तर तिच्या स्कूलमध्ये सेंटर लागलेला होता, म्हणून तिला आज ना सुट्टीच होती. तर नाश्त्यासाठी पोहे बनवून घेतले होते. नंतर म्हटलं वांग्याचं भरीत करते. तर मी भरीत ना सध्या आता गॅसवर वगैरे काही भाजून घेत नाही, कारण की वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बिमाऱ्या येत आहे. तर त्याच्यामुळे मी ना गॅसवरती असं भाजणं टाळते. तर त्याऐवजी मी असं वांगं छिलून घेऊन तेल वगैरे टाकून तिथं शिजवून घेते. थोडे लसणाचे कळे वगैरे टाकते त्याच्यामध्ये, टमाटर आणि हे सगळं टाकून घेते. नंतर मग मी ते भरीत करत होती, तर आलं लसणची माझी पेस्ट संपली. तर मी तिथे पेस्ट घेतली, तर सांबार टाकली, थोडीशी अद्रक लसूण टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं ना जिरा टाकली आणि मेथी दाणा टाकली. तर सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. तर मेथी दाणा टाकली थोडासा, आणि नंतर जिरा पण टाकली. मिक्सरला सगळे एकत्र बारीक करून घेतले. तिथे थोडंसं तेल पण टाकते मी कधी-कधी, अद्रक लसूणची पेस्ट करते तेव्हा. तर म्हटलं वाटाण्याचे दाणे पण होते, तर वाटाण्याचे दाणे पण मी टाकणार आहे. तर कांद्याची फोडणी दिली मी, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली. थोडं त्याला शिजवून घेतली चांगल्या प्रकारे. आणि ज्या म्हणजे वाट्यामध्ये ना मी ते शिजवलेलं होतं, त्याच वाट्यामध्ये मी बनवायला घेतली होती कढईमध्ये. दुसरं नाही म्हटलं दुसरं कशाला हे करायचं, तर त्याच कढईमध्ये मी बनवायसाठी घेतली होती. मग हे सगळं जिन्नस मी एकत्र करून टाकले आणि छान त्याला शिजू दिलं. मग आपलं नेहमीप्रमाणेच तिखट, मीठ, हळद, थोडासा मसाला तुम्हाला जो आवडते तो सगळं टाकून घ्यायचा. सहसा मी ना मसाला जास्त टाकणे टाळते, कारण की मग ते जड होऊन जाते त्याच्यामुळे. आणि सांबार टाकून त्याला छान परतून घेतले. कांदे थोडे जास्त कापायचे. जेव्हा आपण भरीत करतो ना वांग्याचं, तर कांदे जास्त टाकायचे आणि टमाटर थोडे कमी टाकायचे, कारण की ऑलरेडी आपण टमाटर इथे पण टाकतो, त्याच्यामुळे शिजवताना टाकतो ना, त्याच्यामुळे नंतर एकच टमाटर टाकायचा आणि अशी छान फोडणी द्यायची. म्हणजे भरीत खूप सुंदर वाटते, खायला टेस्टी होते. तर मी अशा प्रकारे भरीत बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि ही माझी पद्धत तुम्हाला आवडली का हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर इथे छान शिजू दिली. छान तेल वरती येईपर्यंत ना शिजू द्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं. झाकून 5-10 मिनिट ठेवलं की छान असं तेल सुटते बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. तर अशा वेळेस हे सांबार वगैरे टाकून ना बंद करून घ्यायचं गॅस. तर म्हटलं भरीत बनवत होती, तर म्हटलं मी आज भाकर पण बनवून घेते. घरून मी मम्मीकडे गेली होती, तर भाकरीचं पीठ आणलं होती. बघा दादू कसा आता उतरतो, चालायला लागला तर तो सगळंच त्याला चालणं फिरणंच पाहिजे. मनस्वी म्हणत होती की मला बीट लावून दे केसांना, तर तिला बीट लावून दिले. आणि मग नंतर दादांची थोडीशी मस्ती, दोघं भावाची. तिची सुट्टी असल्यामुळे आज तर खूप जास्त हेच होता. नंतर मी इकडे पाणी गरम घेतली हे बनवायसाठी, भाकर बनवायसाठी. थोडंसं मीठ टाकून घेतली. आणखी एक गोष्ट सांगायची, म्हणजे जर तुम्हाला कडक भाकर पाहिजे असेल तर पाणी ना थोडंसं हलकं कोमट ठेवायचं, आणि एकदम नरम भाकर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गरम करायचं पाणी खूप असं, तर त्याच्यामुळे ना भाकर छान नरम होते. तर ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही. तर मी करत होती इकडे भाकर, तर मनस्वी म्हणाली का मला पण करायचं आहे, तर ती पण करायसाठी आली होती, तर ती करत आहे.
छान त्याला मळून घ्यायचं. नंतर हातावर ती मला काही तेवढं जमत नाही, म्हणून मग मी पाटवरती असं ना कपडा ठेवते आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून असं छान करून घ्यायचा. असं जर तुम्हाला करताच येत असेल आणि नसेल करता येत तर ट्राय नक्कीच करा. आणि तुम्ही भाकर केल्यानंतर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. ही अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने कोणालाही करता येईल भाकर. छान असं गोल गोल करायचं, छान हे करून घ्यायचं. पाणी टाकलं, मग त्याच्यावरती मग हे भाकर टाकून दिली आणि वरतून पाणी लावून घ्यायचं. झालं. मग शिजवायची छान इकडून तिकडून दोन्ही साईडने. आता मनस्वीचे टर्न भाकर करायची. ते बघा कशी दोन्ही हाताने करत आहे. ती पण छान अशी गोल गोल करत आहे. माझ्यासारखंच पाणी लावते. तिला सांगत होती मी की असं असं कर. छान. नंतर छान हळूच म्हणजे ते करायचं, नाही तर तुटून जाईल भाकर. काढताना एकदम साईडने हलक्या हाताने ते हे करायचं. आणि मग बघा करता करता माझी भाकर त्या साईडला गेली. तर पलटवताना वगैरे ना थोडं हळू आरामातच करायचं. छान दोन्ही बाजूने शिजू द्यायचं. मला तर मम्मीसारखी नाही करता येत, पण तशी करता येत तशी ठीक आहे. मग म्हटलं भरीत, थोडी दही मिरची आणि भाकर असं जेवण करून घ्यायचं. दादू इटो ये. मनस्वी तोंड कर. झाले हां. इकडे मस्त दोघं भावांच्या मस्त्या सुरू होतात. दादू आपला बघा कसं छळत आहे. तिथे पडून गेला, काही झालं याची काही भीती नाही त्याला. आणि यांनी मग बोरं आणले होते. खूप दिवसाची मी म्हणत होती की बोरं आणा छोटेवाले, तर आणले होते. ते स्वच्छ धुवून घेतली आणि म्हटलं बोरांचं उकडलेले बोरं बनवेन, पण काही वेळ तर जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आल्या असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे 7 फेब्रुवारी. आज माता रमाबाई यांचा जन्मदिवस आहे. तर आमच्या विहारामध्ये ना प्रोग्राम होता रमाबाईबद्दल. तर मला जायचं होतं त्या प्रोग्राममध्ये, परंतु मनस्वी घरीच होती. कारण की CTETचा पेपर होता. तिच्या स्कूलचा सेंटर लागला होता, त्याच्यामुळे ती घरीच होती. तर दोघं जणांना घेऊन जाणे काही मला पॉसिबल झालं नाही.
तर मी घरीच होती. मला नाही तर जायची खूप इच्छा होती. छान प्रोग्राम असतात आमच्या इकडे, छान प्रोग्राम ठेवतात विहारामध्ये. तर जायचं होतं मला, पण ते काही यावर्षी पॉसिबल झालं नाही. आणि यांनी आता बोर वगैरे आणले होते घेऊन. मी खूप दिवसाची म्हणत होती, संक्रांतीपासूनच म्हणत आहे, आणा, आणा म्हणून. पण यांना काही वेळ मिळाला नाही. तर बाजारात तर जात होते हर संडेला, पण कसं जे घेऊन यायचं असते ते कधी आणत नाही आणि भलतंच आणून ठेवतात, तसं काहीतरी होत होतं. तर त्यांनी काही आणलंच नाही. तर यावेळेस आणले ह्या संडेला. मला ते बोर असं चांगलं वाटते ना आता. हिवाळ्यामध्ये तो सीझन असला की ते छोटे छोटे बोरं खायची छान इच्छा होते आणि मनस्वीला पण आवडते. तर खूप दिवसाची म्हणत होती मी की आणा आणा म्हणून. तर तो दिवस आज उजाडला. तर त्यांनी आणले होते. तर मी म्हटलं ते बोराचे तिखटवाले बोरं बनवणार, ते छान वाटतात. तर आता बघूया कधी बनवण्यात येते तर, की असेच खाण्यात जात. तर असं आहे. अ, पुन्हा भेटूया माझ्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.